आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझी ना तयारी थोडी बाकी आहे, तर मी पण येते. काका, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलतो विक्रांतशी. हा बोला, झाली सगळी तयारी? हो, तयारी झालीये, पण एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झाला? अहो, विक्रांत म्हणतोय उद्या गिरीच्या उद्घाटनाला येणार नाही. मग आता माहित होता गिरिजाबाई उद्घाटनात येऊचाच नाही, शिरला का ना? पण मी तिला यायला लावणार. कसं काय? कारण मी अशी शक्कल लढवलीये की तिला यावंच लागेल. हे बघा, असं कोड्यात बोला नको, माका पण सांगा ना, म्हणजे माझा जीव भांड्यात पडा, चिरला का ना? सांगते. मी विक्रांतला म्हणाले उद्या कॅफेचं उद्घाटन गिरिजाच्याच हातून करायचं. त्याकरता 1 तास जरी आली तरी पुष्कळ आहे. म्हणजे खराच चक्क गिरिजाबाईच्या हातून उद्घाटन करून घेतालास? येस. काय पण बघा, तुमचं डोक्या म्हणजे बुलेट ट्रेन पेक्षा फास्ट चिरला का ना? ते तर आहेच. म्हणजे खरंच तुम्ही उद्घाटनाचं मान गिरिजाबाईक देतालास काय? हो, कसं आहे, आपल्याला जे हवं ते जर का होत असेल तर थोडाफार मान द्यायला काय हरकत आहे? वा वा मीनाताई, वा. म्हणजे पहिलं उद्घाटनाचं मान द्यायचं आणि मग अपमान करून थैसून बाहेर काढायचा. क्या बात आहे, वा. येस, तोच तर प्लॅन आहे माझा. पण समजा गिरिजाबाई हिलाच नाही तर? मी पण बघते ना ती कशी येत नाही. मी तिला घेऊन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, बघू मग उद्या. बघाच तुम्ही उद्या माझा प्लॅन कसा सक्सेसफुल होतो ते. विक्रांत, काय तोंड पाडून बसलायस तू? काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? काय बोलावं काहीच कळत नाही. काहीही बोलू नकोस तू. आता फ्रेश हो, रेडी हो, पटकन निघायचंय आपल्याला. चल. मूड नाही आहे का उद्या? असं बोलून कसं चालेल विक्रांत? मग काय बोलू मी, सांग. गिरिजा म्हणाली की ती नाही येत, तेव्हापासून मूडच गेलाय माझा. तू जरा मॅड आहेस का रे? मनव तिला, लाडीगोडी लाव ना थोडीशी. त्याचा काही उपयोग नाही आता. कसा नाही होणार? तो कारण तिने ठरवलं म्हणजे ठरवलं. असं कसं? फोन लाव तू, मी बोलते. काही नाही होणार त्याने. फोन लाव. खरं तर आज मी विक्रांत सोबत असायला हवं. खूप मिस करत असेल तो मला, पण मी तरी काय करू? मला मनापासून जावंसं वाटत नाही. हा विक्रांत. विक्रांत नाही, काव्या बोलते. काव्या? हो. तू फोन केलायस मला? येस, कारण इकडे आपला विक्रांत रुसलाय. का? कारण तू येत नाहीयेस ना, म्हणून. आता तू सांग मला,
मी काय सांगू की तुझा प्लॅन चेंज झालाय. खरंच यावंसं नाही वाटत आहे का? असं काय करतेस गिरिजा? विक्रांतच्या मनाचा तरी विचार कर. तसं नाही काव्या, पण आता माझं घरी थांबणंही महत्वाचं. हो माहितीये मला, तुझ्या बहिणीला बरं नाही वाटत आहे, आजारी येते, पण 1 तास एकटी राहू शकते ना. हो ना? असं कसं सोडून येऊ ग तिला? अगं असं काय करतेस गिरिजा? हे बघ, तू नाही आलीस ना तर मावशी सुद्धा चिडेल. ती म्हणत होती की थोडा वेळ ये आणि लगेच निघून जा. अगं पण नाही नाही नाही, मला काही ऐकायचं नाहीये, तू येतेस. प्लीज 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 प्लीज. बरं बघते. बघते नाही, तू येतेस. कळवते मी. अजून काय कळवायचं बाकी आहे गिरिजा? तू 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 येतेस, मला काही माहिती नाही. इट्स डन. ठीक आहे, प्रयत्न करते. बर ठीक आहे, ठेवू? हो. काय म्हणाली ती? येते? हो नाही म्हणाली, पण नाही म्हणाली. म्हणजे प्रयत्न करेन असं म्हणाली. म्हणजे येईल की नाही हे पक्क नाही. गरम कॉफी. थँक्यू ताई. काय होतंय? दुखतंय गो. कॉफी पी, बरं वाटेल. ताई तू पण बस नाही ते. मी बसलं तर घर कोण आवरणार? तू कॉफी पी, मला किचन आवरायचं. ताई माझ्या तोंडाला चवच नाहीये. उपमा करू तुझ्यासाठी छान, बरं वाटेल. चालेल, थँक्यू. काम करायला नको म्हणून केवढी नाटकं करते चिडल्या. माणसाला बरं नसताना पण गाणी ऐकायची ताकद कुठून येते काय माहिती. काय काढ ना ते कानातलं, मग ऐकू येईल ना. तुझा प्रॉब्लेम काय आहे रे? नाही, मुळात माझा काही प्रॉब्लेमच नाही चिटल्या. प्रॉब्लेम तुझा आहे. मी काय केलंय? अगं तू काही करत नाही, हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तू का थांबलीस घरी? ताईला मदत करण्यासाठी नाही का? मग जाऊन मदत कर ना. ताई ए तू खूप बोलताय, मला बरं नाहीये ना. अरे बरं ताई. अरे काय का भांडताय तुम्ही? अगं भांडत नाही, ही बघ ना पसरलीये. हिला काय अक्कल लावायची गोष्ट आहे की जाऊन मदत करावी ना आतमध्ये. अरे तिला बरं नाहीये. ऍक्टिंग वा 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 वा. काय बरं वाटत नाही, नाटकं करते नुसती. अरे ताई मी नाटकं करते का ग? करतेस तू नाटकं, कारण तुला घरातली कामं नसतात करायची. ताई बघ ना काय बोलतोय मला. बघणं म्हणजे अगं म्हशीसारखी नुसती पसरलेली असते. अरे पण माणसा कोण महेश? कोण ही म्हैस बघ, दोन शिंग बैल. अरे काय झालंय? कशाला भांडताय तुम्ही? विक्रांत, अरे तू इथे काय करतोय? आता तू कॅफे मध्ये असायला हवंस. अरे सगळे वाट बघत असतील तुझी. वाट बघतायत पण माझी नाही, तुझी. म्हणजे काय ग? तुझी वाट बघतायत सगळे. चल, मी तुला न्यायला आलोय. चल पटकन. विक्रांत नको. हे बघ, अजून माझं आवरलंही नाहीये आणि हिला पण बरं वाटत नाहीये. अगं पण गिरिजा. विक्रांत प्लीज, नाही जमणार मला. अरे देवा, ताई जात का नाहीये? ताई जायला हवी, तर माझं निघणं कठीण होऊन बसेल. गिरिजा प्लीज असं नको करू. चल. विक्रांत प्लीज समजून घे ना. ताई अगं जा ना तू, मला बरं वाटतंय आता. अगं पण ऐक ऐक ऐक, खरंच मला बरं वाटतंय. हवं तर थर्मामीटरवर चेक करायचं का? ए जा थर्मामीटर घेऊन ये. अगं पण तू आत्ता म्हणाली तुला बरं वाटत नाहीये. अगं पण आता मी बरी आहे ना. विक्रांती कसली काळजी करत बसते रे.
थँक्यू. बघत बोला मीनाताई. प्रमुख पाहुणे आलेले आहेत. म्हणजे गिरिजाबाईला तर चांगला चांगला. बर, पण आता जसं सांगितलंय तसं होऊ दे. तुम्ही अजिबात काळजी करू नको. तुम्ही जसा सांगितलं ना तसाच सगळा होताला शिरला का ना. थँक्यू. 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 कशासाठी? तू आलीस म्हणून. काही काय बोलतेस काव्या? अगं काहीही नाही. तू आलीयस ना म्हणून एका माणसाचा चेहरा कसा खुललाय बघ. नाहीतर अख्खा दिवस गाल फुगवून बसला होता. चल गिरिजा. काय कुठे? अगं कॅफे दाखवतो ना तिला. इथून सुद्धा दिसतोय की कॅफे? हो की नाही ग? काव्या. काय काय काव्या वगैरे काही नाही. तुला भरपूर वेळ मिळतो तिच्या बरोबर, मला नाही मिळत. मला बोलू दे तिच्याशी. जा तू जा जा. काय मग गिरिजा, कसं आहे कॅफे? छान आहे. हो ना. मग आता याच कॅफेचं नाव रिव्हील करायची वेळ आली आहे. चला मग आज या कॅफेचं नाव कोण रिव्हील करणार आहे? गिरिजा. मी? हो, तूच करणार आहेस. नाही काकू, हा मान तुमचा आहे. नाही गिरिजा, अगं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तूही झटलीस, सो हा मान तुझा आहे. हो पण गिरिजा कर ग. गिरिजा प्लीज. गिरिजा प्लीज. चला 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 या मंडळी, या पुढे या. चला या. आत्ता मिळतोय तेवढा मान घे गिरिजा. नंतर फक्त अपमान होणार आहे तुझा. हा बोल ग. अगं हो निघतेच आहे मी. अगं हो मी रेडी आहे. हो हो चल बाय बाय बाय.
अरे बराच उशीर झालाय. त्या चिटल्याला काही हवंय का बघून येतो, नाहीतर ताई घरी आल्यावर म्हणायची याने माझ्याकडे लक्षच नाही दिलं. हॅलो, कोण? नाही रॉंग नंबर. उगाच बिचारीवर संशय घेतला. खरंच बरं नाहीये तिला. चिटल्या, काही हवंय का ग तुला? नाही नको, मी आराम करते जरा वेळ. बरं, मी आहे खाली, अभ्यास करतोय. काही लागलं तर मला आवाज दे. हा हो दादा. आराम कर. नशीब दादा येण्याची चाहूल लागली मला, नाहीतर आज काही माझं खरं नव्हतं. अरे देवा, तर इथेच बसलाय. आता कसं जाऊ मी? अरे यार, याला याच्या रूम मध्ये अभ्यासाला बसायला काय झालं होतं काय माहिती. याच्या समोरूनच जावं लागणार आहे. हे इथं आत कसे आले? यांना आधी बाहेर काढा बरं. आम्हाला बाहेर काढण्यापेक्षा हिला बाहेर काढा. खून येते. तुम्ही का आला तिथे? या बाईच्या हातून उद्घाटन करताय ना तुम्ही?
म्हणून आलोय आम्ही. पण आम्ही असं होऊ देणार नाही. आणि हे सांगणारे तुम्ही कोण आहात? का तुला माहित नाही आम्ही कोण आहोत? हे बघा, हे असं शाई वगैरे उडवणं ना चांगलं नाही वाटत. अच्छा, मग आमच्या मुलाला उडवणं हे काय चांगलं आहे का? अहो, आता त्याचा इथे काय संबंध? हो, पण जिच्यामुळे आमचा मुलगा गेलाय तिलाच तुम्ही मान सन्मान देताय, हे तर खरं आहे ना? या असल्या मुलीच्या हातून तुम्ही उद्घाटन करून घेताय. कसला होणार आहे हो तुमचा बिझनेस? सगळा रस्सा तळाला जाणार आहे. हे बघा, वाटेल ते बोलू नका. मी वाटेल ते बोलतीये काय ग? तू नाही मारलंस माझ्या मुलाला? सांग ना. बघा, तिच्याकडे उत्तर नाहीये. हिनेच मारलंय माझ्या मुलाला. आणि ही बया राजरोज फिरतीये. काय गे, कोर्टात केस चालू आहे ना तुझ्यावर? बेलवर सुटलीस ना? तुला थोडी तरी शरम वाटायला पाहिजे. अहो, तुम्ही मागचं का उघडून काढताय उगीच? बोलणार आम्ही का नाही बोलायचं? नुकताच वयात आला होता आमचा मुलगा आणि या मुलीने त्याला उडवलं. हॉस्पिटलमध्ये नेलं तर 2च दिवस राहिला आणि गेला आम्हाला सोडून. हिनं मारलंय त्याला. खुनी ही खुनी. गप्प बसा. तुम्ही वाटेल ते बोलते. आता तू एका गुन्हेगार बाईची बाजू घेतोयस आणि मला गप्पा बसायला सांगतोयस? नाही गप्पा बसणार मी. ही मुलगी खुनी आहे आणि तू काय या मुलीची बाजू घेतोयस? तुमच्या दोघांचा प्लॅन होता का हा? मी तर म्हणते कुणीही याच्या हातून चहा पाणी घेऊ नका. खुनी बायकोला पाठीशी घालणारा माणूस आहे हा. हे बघा, तुम्ही प्लीज विक्रांतला ह्यात ओढू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज विक्रांतला काही बोलू नका. ए, तू कोण मला सांगणारी? मला हवं ते करीन मी. प्लीज, तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग माझ्याशी बोला. विक्रांतला काहीही बोलू नका. नाटकं करायला बरी जमतात ग तुला. त्यापेक्षा आमचा पोरगा आणून द्या आम्हाला. मी काही बोलणार नाही याला. मी कसं आणू त्याला परत? मग याचा विचार त्याला मारण्याआधी करायला हवा होतास. अहो, मी नाही मारलं त्याला. खोटं बोलतेस आणि वर माझ्यावर आवाज चढवतेस. तुझी तर आता बस झालं. खूप ऐकून घेतलं तुमचं. त्याच्या आता तमाशा बंद करा ना, निघा इथून. चला. तमाशा वाटतोय तुला हा? खरं तेच बोलतेय मी. पण तुला ते दिसणार नाही, बरोबर आहे? तुझ्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची पट्टी आहे ना.
कसं दिसेल तुला? या बाईनी वेड लावलंय तुला. पण काय हो, तुम्ही याचे आई बाबा आहात ना, मग तुम्हाला समजत नाहीये? एका खुनी मुलीशी लग्न लावताय तुम्ही, त्याचं गुन्हेगार आहे ती. अहो, जीव घेतलाय एका मुलाचा तिनं, आणि हा तिचीच बाजू घेतोय. गिरिजा गुन्हेगार नाहीये, कळलं तुम्हाला? मोठ्याने ओरडून सत्य बदलत नाही. एकदा बघ कोणाची बाजू घेतोयस ते. हे बघा, मी काय करतोय ना हे तुमच्याकडून ऐकायची गरज नाहीये मला. ऐकावं तर लागेलच. आमच्या घरातला दिवा विझवून ही इथे दिवे लावत सुटलीये, आणि आम्ही गप्प बसू? नाही जमणार आम्हाला. खूप झालं तुमचं. मी वयाने मोठे आहात म्हणून मी ऐकून घेतो, नाहीतर काय हात उचलला असतास? मी पण गप्प बसणार नाहीये. अहो, तुम्ही काय ठोंब्यासारखं बघत बसलाय? हा हात उचलायची भाषा करतोय. आम्हालाही हात दिलेत, आम्ही पण हात उचलू शकतो. मार ना, मार मार, आम्हाला मार. मी पण बघते ना कसा हात लावतोय ते. मार ना, मार आम्हाला, मार. अच्छा, म्हणजे तूच आहेस का ग ती टवळी? हॉस्पिटलमध्ये आणलंस म्हणजे काही उपकार नाही केलेस, तू धडकलीस म्हणून तू आणलंयस. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. ठीक आहे, नेक्स्ट. मी तुम्हाला विक्रांतच्या अंगाला हातही लावू देणार नाही. क्या पद्धत झाली का बोलायची? हा, मी असंच बोलणार. का पण? काय झालं इतकं? तू काय डोक्यावर पडलेस काय ग? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी वाले, तुला माहिती नाही काय झालंय? मला माहितीये काय झालंय ते, पण त्यात तिची चूक नाहीये, मुद्दाम नाही केलंय तिने. पोरगा तर माझा गेलाय ग, तुला काय जातं बोलायला? मी समजू शकते, पण तुम्ही सुद्धा समजून घ्या ना प्लीज. हिला समजून घ्यायचं मी? हो. का? एवढे काय तीर मारले तिने? हे बघा तुमचा गिरिजाविषयी गैरसमज झालाय. गैरसमज वगैरे काही नाही, चांगली ओळखून आहे मी हिला. हो ना, मग तुम्हाला हेही माहिती असेल की ती एक नर्स आहे. माहितीये ना, हॉस्पिटलमध्ये बसली होती मुरडत. मोनिकाची पार्टी? हा 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 मोनिकाची पार्टी. हो, नाही माहितीये ना, माहितीये. नाही माहितीये, सांगितलं ना तिने मला. हो 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 हो. नाही ऍक्च्युली ना, तिने मला जाताना सांगितलं होतं की
आफ्टर पार्टी घ्यायला ये म्हणून. हा नाही, तिला दोनदा फोन केला, उचलत नाहीये ती. कदाचित पार्टीमध्ये बिझी असेल. हो हो, फोन बाजूला असेल. ऍड्रेस पाठवशील का मला जरा तिचा? हो चाल, थँक्यू सो मच. थँक्यू. मला मूर्ख बनवून मोनिकाच्या पार्टीला गेली काय? शिकल्या. हो आता काहीही बोलत कुठलाय तुम्ही? काही काय आहे तेच बोलतेय मी. कळतंय का मग काय बोलताय ते? मला सगळं कळतंय. मी आपलं सांगायचं काम केलं, बाकी तुम्ही तुमचं ठरवा. बस, खूप बोलला का? तुम्हाला समजत नसेल ना तर आम्हालाही वाकड्यात शिरता येतं हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मलाही असं वाटतं की तुम्ही आता इथून निघा. नाही जाणार. बऱ्या बोलानं निघा. नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. हे असे नाही ऐकणार. हा, मीच यांना बाहेर काढतो. सिक्युरिटी, प्लीज निघा इथून. चला निघा, नाही तर धक्के मारून बाहेर काढे ना. सिक्युरिटी, यांना धक्के मारून बाहेर काढा आधी. ओ, तुम्ही असं नाही करू शकत. का नाही करू शकत? नाही, तुम्ही आता बघाच आम्ही काय काय करू शकतो ते. काका, न्याय यांना. ओ, तुम्ही असं बाई माणसाच्या अंगाला हात नाही लावू शकत. असं असेल तर मी स्वतःच्या हाताने तुम्हाला बाहेर काढते. ए, मी कंप्लेंट करीन ना तुझी. खुशाल करा. बघून घेईन मी तुला. दादा हात चल घरी, तुझी खूप झाली नाटक. चल दादा हात सोड. दादा दुखतोय माझा हात. ताप आला होता, आता हात दुखतोय. अजून काय होतंय तुला? खोटं बोलून पार्टी करताना काही नाही वाटलं? नाही वाटलं मला काहीच. हो, गेले होते मी पार्टीला. मग तू कोणच मला विचारणारा? मला हवं ते मी करेन. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी काय केलंय असं? फक्त मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीलाच आले ना. तू तर असं बोलतोय जसं काही बॉयफ्रेंड सोबत फिरत होते मी. माझ्याकडे रागाने बघू नकोस. चिट्ट्या, तू चुकलीयस असं वाटत नाही तुला? नाही वाटत. अगं, माझ्या भरोशावर ताई तुला सोडून गेली होती. भरोशावर? अरे मी काय बुकुला बाळ आहे का भरोशावर सोडून जायला? मग काय खोटं बोलून पब मध्ये पार्टी करत फिरणार का तू? हो, करणार. काय हरकत आहे? काय मूर्ख आहेस का? डोक्यावर पडलीयस? हा, इकडे ताई प्रॉब्लेम मध्ये आहे, हर्षू आजारी आहे आणि तू इकडे पार्ट्या करत फिरतीयस. अरे बास, संपलं. जेल कोर्ट सगळं संपलंय आता. असं तुला वाटतंय चिटल्या? अगं, ताईवरची केस अजूनही सुरू. तुला तू विसरलीस का? अरे विसरले नाहीये मी. ती केस आयुष्यभर सुरू राहील. मग काय घरातच तोंड पाडून बसणार आहोत का आपण? अगं, पण थोडे दिवस धीर धरायला काय हरकत आहे? अरे पण मला एक गोष्ट सांग, ताई गेलीस ना तिकडे एन्जॉय करायला. मग मी केला तर काय प्रॉब्लेम आहे तुला? ताई स्वतःहून नाही गेलीये. तिला जरा फ्रेश वाटावं म्हणून आपण तिला पाठवलंय. फ्रेश वाटावं म्हणून ती गेली ना, मग मला फ्रेश वाटावं म्हणून मी इथे आले. सिरियसली? तुला हे बोलताना काहीच वाटत नाही? नाही वाटत आहे मला. माझ्या मैत्रिणीने मला बोलवलं आणि मी आले. अगं, मग सांगायचं ना त्यांना. काय सांगू? त्या
पण काय सांगायचं दादा, आमच्या ताईवर केस सुरू आहे म्हणून मी बर्थडे पार्टीला येऊ शकत नाही असं सांगू मी त्यांना? खरं सांग दादा, तू तरी सांगितलंस ना का तुझ्या मित्राला? काय मूर्खासारखं बोलतेस का? काय मूर्खासारखं बोलतेय तू ना? आता छोट्या गोष्टीचा इश्यू क्रिएट करतोय दादा. मी इश्यू करतोय? हो, ताईंनी तिकडे एन्जॉय केलेला चालतो, पण मी केला तर प्रॉब्लेम आहे तुला. आतापर्यंत तरी सगळं माझ्या मनासारखं घडलंय. होप सो पुढेही घडेल. मंडळी, झाल्या प्रकाराकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि प्लीज पार्टी एन्जॉय करा. प्लीज मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांना वेलकम ड्रिंक्स द्या. या, तुम्ही वेलकम ड्रिंक्स घ्या, एन्जॉय करा कार्यक्रम. या या. गिरिजा, प्लीज मनाला लावू नको घेऊस. गिरिजा, सगळं ठीक होईल. विक्रांत, काव्या, तुम्ही जरा गेस्टना बघा काय हवं नको ते. अहो, तुम्ही पण बघा ना जरा. हो, आलोच मी. गिरिजा, घे सरबत घे, बरं वाटेल तुला. नकोय. घे गो, तुझ्या चेहऱ्यावरच दिसते तू खूप टेन्शन घेतलंस. घे सरबत घे, बरं वाटेल. तू टेन्शन नको हा घेऊस, सगळं काही ठीक होईल. हा, नाही म्हणजे मला माहितीये कितीही नाही म्हटलं तरी टेन्शन येतच, पण तू घाबरू नकोस. हा, काव्य आहे ना, ती घेईल सगळं सांभाळून. आता सुद्धा बघितलंस ना किती छान हँडल केलं सगळं तिनं. अगं, तिच्याचमुळे तर ती माणसं गेली इकडून, हो की नाही? पण खरं सांगायचं म्हणजे मी खूप घाबरले होते. हा, पण काव्याने सगळं हुशारीनं सांभाळून घेतलं. तसं बघायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने साथ काव्यानंच दिली विक्रांतला, हो ना? तशी काव्य आहेच गुणाची. बघ ना, आता सुद्धा किती छान मदत करते विक्रांतला. तुला सांगते, काव्या ज्या मुलाच्या आयुष्यात येईल ना, त्या मुलाचं आयुष्य सुखी होईल.